आकाशला अजून सुरगवलेलं नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या थांबते, धावसंख्या स्थिरावले. पुढील चेंडू पाहूया. आणि आता मात्र पंचांकडे दात मागले आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडूची सांगता होते. वाढती धावसंख्या होते. दोन धावा, अतिरिक्त 2 धावा मिळाल्या. पुढील चेंडू दर्शनाचा. सुंदर असा चेंडू मारण्यामध्ये, परंतु काहीसा न समजला चेंडू गुगली चेंडू मध्ये टाकण्यामध्ये माहीर आहे आकाश. आणि आता मात्र स्ट्राईक वरती गेला तो ओमकार यांनी पहिला चेंडू मात्र फेस केला होता. पहिल्या चेंडूवरती त्याने एक धाव काढली होती, परंतु त्यानंतर आता पुन्हा स्ट्राईक वरती गेलाय तो ओमकार. पाहूया आपल्या संघाला जर का जिंकायचं असेल, मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र मोठं धावसंख्या आपल्याला करावं लागणार आहेत. षटकार मारावं लागणार, चौकार मारावं लागणार आहेत. सिंगल, डबल अशा धावा मात्र तुम्हाला जमावं लागणार आहेत. साईनाथ क्रिकेट संघ देगाव आपला कर्णधार यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान चिन्ह घ्यायला यायचे. पुढील चेंडू दर्शनाचा सामना करेल आणि सुंदर चेंडू जे सांगता होते, निर्धाव चेंडू होतोय. मला वाटतं आमच्या गावातील जे बाकी इतर संघ आहेत त्या संघाच्या खेळाडूंनी कृपया बाउंड्री लाईन वरती सहकार्य करायचंय. सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं दर्शन यांच्याकडून. तितकीच फलंदाजीला मात्र सुर गवसलेलं नाहीये. सुंदर असा मला वाटतं एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे. आणि सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत झाल्या त्या धावा 4. त्याच्यामध्ये मला वाटतं एक चेंडू वाईट असेल आणि अतिरिक्त 2 धावा आणि फक्त बॅटला लागून 2 धावा, म्हणजे 4 टोटल धावा झालेत. खेळाडूंचा जल्लोष पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेर. चला पुढील चेंडू. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. आणि आता मात्र षटकार. डीजे हो द्या. चेंडू द्यायचे मैदानात. चला फटाफट फास्ट घ्यायचं जरा थोडस. चला पहिल्या षटकाच्या सामन्यानंतर वाढती धावसंख्या होते. मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी या संघाची 10 धावा. आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो यजमान संघाकडून संदेश रेवाळे आणि त्याच्या समोर आहे तो ओमकार. चला फास्ट. एवढा वेळ नाही घेणार येणार दर्शन. चला सामन्याला विलंब होतोय, नाही त्या दोन्ही संघाला पॅनल लावण्यात येईल. यजमान संघ. चला पुढील चेंडू संदेशाचा सामना करेल ओमकार. पाहूया. आणि काहीसा न समजते चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते संदेशाच्याकडून. संदेश हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. आमच्या होळीच्या बांधावरती त्याची खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मुंबईमध्ये तर आता सध्या नाही, परंतु गावच्या ठिकाणी तो खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवतो. पाहूया आज या मैदानामध्ये काय करतो तो, कशा पद्धतीने खेळतो, कशा पद्धतीने परफॉर्मन्स दाखवतो संदेश. पुढील चेंडू आकाशसाठी. आता मात्र आकाश आलाय डावखुरा फलंदाज, ज्याने मागील षटकामध्ये षटकार मारून आपल्या संघाला खूप चांगल्या धावा जमून दिल्या होत्या. चला पाहूया पुढील चेंडू संदेशाचा.
सुंदर सुंदर असा फटका मारलाय ऑफच्या दिशेने, पाहूया. आणि हा चौकार डीजे. चला पुढील चेंडू संदेशाचा. आकाश मात्र आता आकाशला मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवावा लागणार आहे, कारण आकाशची फलंदाजी पाहायला गेलो तर मागील षटकामध्ये षटकार मारला होता, आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारलाय. पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीने पेस करतो तो. आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला चेंडू, पाहूया. आणि हा चौकार. आकाश सुंदर अशी फलंदाजी करतोय, षटकार चौकार आणि चौकार अशा पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते आकाशकडून. संदेश मात्र महागडा ठरतोय, 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीने फेस करतोय तो आकाश, आणि कमबॅक करतो का तो पाहायचंय संदेश या चेंडूवरती. लेफ्ट हँड बॅट्समन आकाश, आणि सुंदर असा मारा चेंडू, पाहूया. आणि चौकार. 3 चेंडू आणि 3 चौकार. जोरदार टाळ्या आकाशसाठी आणि डीजे उद्या. चला, मला वाटतं बाउंड्री लाईनवरती राहायचंय. चेंडू आपल्या मैदानाच्या बाहेर जात आहेत, खेळाडूंनी कृपया लक्ष द्यायचंय. आपली जी कमिटी आहे कमिटीवाल्यांनी थोडंसं तिकडे लक्ष ठेवायचंय बाउंड्री लाईनवरती. चला पुढील चेंडू संदेशसाठी. संदेशचं मात्र अजून कमबॅक होत नाहीये. संदेशच्या चेंडूवरती मात्र 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. आकाशला सूर गवसलाय. आकाश मात्र चौकारावरती चौकार कमबॅक करतोय. हॅट्रिक चौकार मारलेत, 3 चौकार. पाहूया ह्या चेंडूवरती षटकार मारतो की चौकार मारतोय, पाहूया. आणि आता मात्र थोडासा गदाळलाय, थोडासा गोंधळलाय. संदेश मात्र वाईट चेंडू टाकतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आणि वाढती धावसंख्या होते मोरया क्रिकेट संघाची. 24, लॉस ऑफ 0 विकेट. पुढील चेंडू आणि सुंदर असा मारला चेंडू, पाहूया आउटच्या दिशेने. आणि एकच धावावरती समाधान मानावं लागते. आता मात्र आकाशने स्ट्राईक रोटेट केले आणि आता मात्र ओमकारला खेळायला सांगितलंय. आकाश म्हणतोय तू आता खेळ, मी थोडस विश्राम करतो आणि शेवटच्या ओव्हरला मात्र मी खेळतो, असं मात्र आकाश सांगतोय ओमकारला. पाहूया ओमकार आता या पद्धतीने कशा पद्धतीने खेळतो ते. चला पुढील चेंडू काहीशी शेष या षटकामधील. आणि सुंदर असा चेंडू टाकला होता, परंतु तितके सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. मला वाटतं एकच धावावरती समाधान म्हणावं लागतं या चेंडूवरती. आणि मला वाटतं षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते मोरया क्रिकेट संघाची. 26, लॉस ऑफ 0 विकेट्स. चला शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन येतो तो, पाहूया कोण. दर्शन कोणाला आमंत्रित करतोय. मला वाटतं गौरव पारदले. हा मला वाटतं नवोदित खेळाडू आहे, नवोदित गोलंदाज आहे. पाहूया अशा नवोदित खेळाडूंना संधी देणं हे खूप गरजेचं आहे. आणि आज मला वाटतं शिवतेज संघाकडून सुद्धा पाहायला मिळतंय. मागील मॅच मध्ये पाहायला गेलं तर त्रिमूर्ती क्रिकेट संघ जेवीजी फरारकडून तेज जावळे उर्फ गोटे यांनी गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तसाच हा एक नवोदित खेळाडू आहे, नौका खेळाडू आहे गौरव. पाहूया त्याच्या समोर मात्र आहे तो ओमकार. आता मात्र पाहूया ह्या दोघांमध्ये कोण कसा खेळ खेळतोय तो पाहूया. गौरवाचा पुढील चेंडू, पहिला चेंडू गौरवचा पडेल ओमकार साठी. ओमकार मात्र आपल्या संघासाठी कितपत योगदान देतो ते पाहूया. आणि हा सुंदर असा मारा चेंडू, पाहूया. 1 धाव पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावं लागते. आणि हा 9 चेंडू
नो चेंडू, मला वाटतं फ्री हिट असेल, नो चेंडूचा फ्री हिट. धन्यवाद पंच, सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते पंचांकडून. दोन्ही पंच नितीन पोसरेकर आणि सुदेशजी नामुगडे या दोन्ही पंचांचे खूप खूप आभार. पुढील चेंडू गौरव याचा, सुंदर असा चेंडू टाकला होता बघा. या गोलंदाजाकडून काहीतरी शिकायला मिळतंय. पहिला चेंडू जरी नो टाकला असला तरी फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये माहिर गौरव याने जखडून ठेवलंय ओमकारला आणि आकाशला. चला, सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. नौका गोलंदाज आहे शिवतेज संघाकडून गौरव. पाहूया ओमकार कशा पद्धतीने चेस करत होते आणि हा सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि स्वतः गोलंदाजी करून चेंडू उडवलाय तो गौरव याने. एकच धावावरती समाधान मानावं लागते. खूप छान प्रकारे गोलंदाजी करतोय गौरव. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय तो, ज्याला स्ट्राईक पाहिजे होती असा हा फलंदाज आकाश. आता पाहायला मिळेल आकाश कशा पद्धतीने आपल्या राहिलेल्या चेंडू मध्ये कसा फेस करतो तो. पुढील चेंडू गौरव याचा आणि सुंदर असा मारला चेंडू, मला वाटतं हा झेल होतो का पाहूया. आणि हा मैदानाच्या बाहेर षटकार डीजे. चला, चला चेंडू घ्यायचा आहे. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. मुघलांचा तो बाप होता. असा शिवाजी माझा राजा होता. चला, सुंदर असा मारला फटका पाहूया लेगच्या दिशेने. किती धावा मिळतात आणि मला वाटतं चौकार. आकाशच्या बॅट मधून मात्र चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. सुंदरशी धावसंख्या पाहायला मिळते. सुंदरशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र धावसंख्या होते मोरया क्रिकेट संघाची 40, बिनबाद 40. पुढील चेंडू गौरव याचा आणि मला वाटतं बाद केलंय आकाशला, मात्र बाद केलंय. आकाशला तंबूचा रस्ता दाखवलाय गौरव याने. नवोदित खेळाडू बॉलर गौरव याने सुंदर अशी गोलंदाजी करून आकाशला मात्र बाद केले आणि आकाशची जागा घेण्यासाठी जातोय तो सुशांत. सुशांत नावामध्ये जरी शांत असला तरी मैदानामध्ये मात्र आता पाहायला मिळेल शांत आहे की सुशांत आहे तो. चला, शेवटचा आणि मला वाटतं शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती किती धाव मिळतात ते पाहूया. सुशांतला फक्त हा शेवटचा चेंडू असेल. सुशांत हा शांत राहतो की षटकार मारतो ते पाहायला मिळेल. गौरवाचा शेवटचा चेंडू असेल, पाहूया. सुंदर असा मारला चेंडू, पाहूया. आणि हा चौकार. सुशांत चला, शिवतेज संघाचे आघाडीचे फलंदाज आणि मोरया क्रिकेट संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेच. चला मैदानामध्ये. याच्यानंतर आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. दुसरी फेरी चालू होणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे
जय शिवाजी वावगर वर्सेस गोल्डन स्टार पन्हाळजे दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी कृपया नाणेफेक उडवण्यासाठी यायचंय. कर्णधार फुल होणारे सामने फक्त आणि फक्त पुढील होणारे सामने फक्त आणि फक्त 2 ओव्हरचे होतील. 2 षटक सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि फायनल आपण बघू किती ठेवायची ती. साहेबांचं म्हणणं आहे आपण 5 ओव्हरचा सामना ठेवायचा फायनलचा. पण आधी हे सामने होऊ द्या लोक. चला क्षेत्ररक्षण सजवायचं लगेचच. पोसरेकर आपण सामना चालू करायचा आहे आणि दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. या ठिकाणी नरेश जावळे एक उत्कृष्ट खेळाडू ज्याची धावपळ पाहायला गेलो तर आमच्या या फळगावमध्ये सुंदर आणि सगळ्यांना एकत्रित करून जवळ सगळ्यांना घेऊन आज मुलांना एकत्रित करतो असा हा नरेश जावळे या ठिकाणी आलेला आहे. आम्ही सुद्धा त्याचं आभार मानतो. त्याने या ठिकाणी यायचंय व्यासपीठावरती यायचंय. चला आघाडीचे फलंदाज यजमान संघ इतका वेळ नाही घेणारा संदेश रेवाळे आणि दर्शन पारदले. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला 18 चेंडू आणि 45 धावा. चला आपण या ठिकाणी नाणेफेक उडवतोय. जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर वर्सेस गोल्डन स्टार पन्हाळजे. आपण नाणेफेक उडवण्यासाठी आमंत्रित करतोय आमचे मुंबई मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय हरीशजी पोसनाक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक उडवणार आहोत. हरीशजी पोसनाक एक शांत आणि अभ्यासू महत्व असलेला हा असा आमचा कार्यकर्ता आहे फराळे गावचा. चला मोरया क्रिकेट संघ याचा एक राखी खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. यजमान संघाचा राखीव खेळाडू आहे तिथे. चला प्रथम गोलूंसाठी आला तो संतोष. चला पहिला चेंडू संतोषाचा सामना करेल दर्शन आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. दर्शन म्हणत असेल मी गुगली चेंडू टाकतो परंतु संतोष म्हणतो मी सुद्धा गुगली चेंडू मध्ये माहिर आहे. समोर समोर गुगली चेंडू आले दोघे पण आलेत. फलंदाजी करतोय गुगली चेंडू आला आणि गोलंदाजी सुद्धा करतोय गुगली चेंडू. पाहूया कोण कोणावर पडतोय भारी. पहिलं षटक घेऊन आला संतोष. सामना करेल दर्शन आणि आता मात्र भारी पडलाय तो संतोष वरती. दर्शन षटकार डीजे होऊन जाऊ द्या. चला जल्लोष झालाच पाहिजे. यजमान संघाने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलाय. आता मात्र पाहूया संतोष कशा पद्धतीने फेस करतो. दर्शनला थांबवतो का पाहूया. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते दर्शन यांच्याकडून आणि सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन. त्या चेंडूवरती जरी षटकार मारला असलास तरी हा चेंडू मात्र माझा आहे. ह्या चेंडूवर तुला मारून देणार नाही असं सांगतोय संतोष मोरया संघाकडून. चला आणि मला वाटतं आता नाणेफेक नाणेफेक झाले याच्यामध्ये मला वाटतं गोल्डन स्टार पन्हाळजे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला पुढील चेंडू संतोषाचा सामना करेल दर्शन. ओहो सुंदर असा मारला चेंडू लेगच्या दिशेने पाहूया आणि हा चौकार होऊन जाऊ दे डीजे.
पुढील चेंडू ओ हो 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 काहीसा न समजा चेंडू आणि मला वाटतं पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडूची सांगता होते आणि अशा पद्धतीने वाढीव धाव संख्या होते यजमान संघाची 11 बिनबाद 11. सुंदर अशी गोलंदाजी सुंदर असं फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंकडून. गोलंदाजी आता मात्र कमबॅक करतोय संतोष मात्र आता कमबॅक करतोय दर्शनला मात्र थांबवून ठेवले रोखून ठेवले. पुढील चेंडू सुंदर सुंदर अशी गोलंदाजी आता मात्र दबाव टाकतोय दर्शनवरती आणि षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर वाढीव धाव संख्या होते 11 बिनबाद 11. दुसरा षटक घेऊन येतोय तो पाहूया कोण घेऊन येतोय. अक्षय मोरिया तांबेवाडी संघाकडून अक्षय. याच्यानंतर आपलं एक छोटस गाणं ऐकायला मिळणार आहे. चला पुढील चेंडू पहिलंच दुसरं षटक घेऊन आलाय तो अक्षय आणि त्याच्या समोर आहे तो संदेश. ओ हो हो काहीसा न समज चेंडू सुंदर अशी निर्धाव चेंडू सांगता होते एकही धाव मिळाली नाहीये. अक्षय मात्र सुंदर अशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. जर का आपल्याला जिंकायचं असेल तर मात्र फटकेबाजी चांगली करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपण सुंदर असा मारला चेंडू पाहूया बाउंड्रीच्या दिशेने एक धाव पूर्ण आणि मला वाटतं एकच धावावरती समाधान मानलं लागते. याच्यानंतर पुढील आपण समालोचनकडे बोलतोय कॉमेंट्री करतील आमचे प्रकाश गुरव. धन्यवाद संतोषजी. बऱ्याच वेळ सूत्रसंचालनाची ही भूमिका सांभाळत असताना यजमान संघ या मैदानावरती विराजमान झालाय. पाहूया या यजमान संघाला यशाचं पारडं जड करावं लागेल. यासाठी षटकार चौकाराने आपल्याला प्रत्येक बॉल बनवून मारावं लागेल तरच यश ही गुरुकिल्ली बनू शकते. नाहीतर अवघड दुखणं जड होऊन जाईल. दर्शनला आपण या बॉलवरती एक सुंदर अशी केली. ज्या पद्धतीने आपल्याला वर्कआउट करायचं आहे त्या पद्धतीने आपण हा बॉल सिक्सरच्या दिशेने रवाना केला. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल झाला आणि बाउंड्रीच्या बाहेर षटकाराने डीजे प्लीज. नंतर आपण बत्ती नक्कीच पेटवू आणि या बत्तीचा जल्लोष होणार. या जल्लोषाचा हा इतिहास रचण्यासाठी ज्यांनी आपली हा झेल महत्वाचा असेल. जर का हा झेल टिपला तर अवघड दुखणं नक्कीच तयार झालं आणि यासाठी नक्कीच तांबेवाडी या संघाला आपलं वर्चस्व तयार करावं लागेल. आता आमचा कॉमेंट्री मान छोटा आमचा सगळ्यांचा लाडका संवेद आपले गोड शब्द बोलणार आहे. शिवतेक क्रिकेट संघ शिवतेक चॅम्पियन चषक 2026 इथे आयोजन केले आहे. आलेला सर्व प्रमुख माणसांचे हार्दिक स्वागत.
दोन्ही संघांचे हार्दिक स्वागत. शुभेच पारदोरेवाडी. आपण चांगला गेम खेळावं, कारण हे आपलं नियोजन आहे. सुंदरीचा खेळ खेळून धावसंख्या झालेली आहे 18. संवेदनशील वाक्य आपल्याला संवेदने हे केलेले आहेत. संवेदला आवड आहे. आमच्या दोघांच्या नंतर संतोष जाधव साहेब आणि प्रकाश गुरुवांच्या नंतर संवेदलाच हे सगळं सांभाळायचं आहे. म्हणून आतापासूनची ही तयारी, संवेदच्या खांद्यावरती ही परिपूर्णता. सुंदर आपल्या खेळाची ही परिपूर्णता करत असताना काही रणाची गरज तांबेवाडी वर्सेस शिवतेज पारदलवडी यांच्यात होणार. हा रोमांचकता सुंदर शॉट, हा शॉट लपकण्याचा प्रयत्न केला बाउंड्रीच्या दिशेने, परंतु एक रन पूर्ण करून दुसऱ्या रनाची ही प्रचिती आणि संतोष आपली कामगिरी परिपूर्ण करतोय. कारण हा उमदा नेतृत्व आहे संतोष रेवाळे आणि संदेश रेवाळे यांच्यातली ही रोमांचकता. संतोष आला आणि या मॅचला रंगत आणली. संकेत संदेश आला आणि याने नक्कीच बाउंड्रीच्या दिशेने बॉल पाठवला. बॉल रवाना होतोय. काहीसा बॉल उच्चांक घेतला, परंतु काहीसा आत्मघात होण्याच्या पलीकडचा हा शॉट पाहायला मिळाला. एक नव्हे, दोन नव्हे, 3 वेळा अडवण्याचा प्रयत्न केला तांबेवाडी या संघाने, परंतु हा चौका एक अनिवार्य होता. खूप सुंदर फिल्डिंग म्हणावं लागेल. AK 4+. पुन्हा काहीसा शॉट विकेट किपरच्या पाठवून लपकण्याचा प्रयत्न केला आणि हा चौकार होतोय. बॉल टप टप करत बाउंड्रीच्या दिशेने लय होतोय. पाहूया या चौकाराची नांदी पाहायला मिळेल की काय. रनआउटचा खतरा. 2 रन. या एकमेकांमध्ये नसणारी ही कनेक्टिव्हिटी केव्हा केव्हा आत्मघात करते आणि या आत्मघाताचा हा प्रचित्त पाहायला मिळाला. सुंदरीचा खेळ चालला होता. दोन्हीही बलाढ्य खेळाडू रणांगणात होते, परंतु एकाला माघारी जावं लागलं. तो म्हणजे संदेश काहीसा नाराज निराश मनाने तंबूकडे परततोय. आपल्या वाटचालीची दिशा काहीशी थांबते की काय ह्या भावनेने, ह्या मनाने काहीसा खचून जातोय. परंतु बॅट्समन बऱ्यापैकी आहेत, त्यामुळं काही टेन्शन नाही. बॉल फक्त बाकी पाहिजेत. प्रशांत हा देखील एक उमदा नेतृत्व आहे. कणखर नेतृत्वाची ही बांधणी करण्याच्या पलीकडचा हा शॉट. बॉल काहीसा विकेट किपरच्या हातामध्ये. चोरटी धाव म्हणावं लागेल आणि या चोरटी धावेचं हे प्रचित्त पाहायला मिळालं. स्ट्राईक वरती राहण्याचा प्रयत्न करेल नक्कीच संतोष. वाईडचा इशारा. पंच. सुंदर बॉल. पुन्हा तेवढाच ताकदीने केवढाचा आत्मीयतेने पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला आणि बॉल हा एक सुंदररित्या पिचच्या काहीशा भागावरती आदळला. मित्र, क्रिकेट म्हणजे विश्वास आहे, क्रिकेट म्हणजे श्वास आहे, क्रिकेट म्हणजे आत्मा आहे. आपण प्रत्येक परिवाराला, आपल्या परिवाराला एक साईडला ठेवून, आपलं नातं होतं साईडला ठेवून क्रिकेटला हृदयाशी सांभाळलं आणि या क्रिकेटला मोठं करण्याचं काम खऱ्या अर्थाने पाहिलं. कालची मॅच तुम्ही पाहिली असाल अंगणवाडी. या मॅच मध्ये एवढी रोमांचकता आली की एकाच गावातले 2 संघ, बलाढ्य संघ समोर आले आणि या संघाला वेगळं रूप देण्याचं काम खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं. पुन्हा चौकाराच्या दिशेने बॉल वळला. बॉल काहीसा अग्रेसर होता. याचबरोबर ओव्हरची समाप्ती. विजयी संघ झालेला आहे. तांबेवाडी हा संघ विजयी झालेला आहे. धावसंख्या झाली होती तांबेवाडी या संघाची 44.
विन ऑफ द मॅच शिवतेज पारदळी या संघासाठी होती 45, परंतु काहीसा आत्मविश्वास म्हणावा लागेल. चला लवकरात लवकर या पुढचा संघ रामवाडी वर्सेस पलांजे गोल्डन स्टार, सॉरी माझा लाडका संघ आहे हा गोल्डन स्टार क्रिकेट संघ. आणि साहेब आमचे अग्रेसर आहेत. संदीप सरांचं योगदान आमच्यासाठी खूप मोठं असतं. प्रत्येक वेळी अजिंक्यतारा असू देत किंवा आमचं वैयक्तिक कोणतेही संघ असू दे, संदीप बेजे साहेबांनी आपलं योगदान दिलं असं नव्हे. बरेच वर्ष आपल्या विभागामध्ये हा संघ एक चांगलीरित्या संयमी संघ आहे. शांत संयमी आणि शांत स्वभावाचा हा संघ कायमस्वरूपी एक वेगळ्या दिशेने पळतो. आपण तोपर्यंत अनेक मान्यवरांनी ज्या आपल्याला देणगी दिलेली आहे त्या आपण प्राचरण करणार आहोत. कुमार यश निलेश मोगरे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री प्रशांत पुजारी 501, रियांश रवींद्र मोगरे 501, अजय सरजी रशिका व्हिडिओटेक 1001, श्री अतुल सरजी 251, श्री नारायण बागणे 555, कुमार नयन नरेश जावळे 501, कुमार देवांश अरुण पारदले 1111, कुमार प्रकाश रावजी जावळे 201, श्री रवींद्र बागणे वावगर 501, श्री मितलेश विश्वकर्मा 401, कुमार ऋती विलास बामणे 1000 संगमेश्वर, कुमार नितीन प्रवीण मोरे 501 दाबेळ, श्री तिलक सरजी 500 रुपये, विशाल गरजरपा हटकर 501, अतिश कमळकर 501, महेश मिश्रा 501, सुशील शरद शिंगाडे 501, वंश प्रमोद भागणे 501, कैलासवासी लक्ष्मीबाई रावजी मोगरे यांच्या स्मरणार्थ श्री सुरेशजी मोगरे साहेब यांच्याकडून 2500 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. आज साहेबांवरती मोठं दुःख आहे. त्यांची आई निधन झाल्यानंतर काहीशे दिवस झाले, परंतु सुरेश मोगरे साहेब यांचं आमच्यासाठी संपूर्ण गावासाठी नव्हे तर संपूर्ण विभागासाठी खूप मोठं योगदान आहे. सुरेश मोगरे म्हणजे एक दानशूर व्यक्तिमत्व. या महान व्यक्तीचं नाव घेणं खरोखर महान आहे. आज जर हे प्रसंग नसतं तर नक्कीच या मैदानावरती त्यांचा हल्लाबोल असता. आपल्या क्रिकेटवीरांना अगदी खाण्यापासून ते पिण्यापासूनची सोय ज्यांच्या कार्यशैलीतून पाहायला मिळते असे सुरेशजी मोगरे साहेब आज अनुपस्थित आहेत, परंतु मंडळासाठी भरघोस अशी देणगी देऊन मंडळाचा सन्मान केलं, त्याबद्दल साहेबांचं खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य कायमस्वरूपी आपलं पाठीशी राहावं आणि आई गावदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. चला पुढे आपण वळूया, ते म्हणजे जय शिवाजी वावघर वर्सेस गोल्डन स्टार पन्हाळजे. पुढील सामनावीर म्हणून आपण ज्याला जाहीर केलेला आहे तो आहे तांबेवाडीतला आकाश. बोलायचं